ते 3 पानं मी घेऊन आलेली आहे. त्याच्यात मी मोदक उकडणार आहे. साच्यामधलं मोदकचं नाक असतं ते जाड असतं आणि दिसायला सुद्धा एक नंबर लागतात बरं का. पण आता सुरुवात झाली उगवायला. पारंपरिक आणि जुनी पद्धत आहे. तर आज आम्ही तशाच पद्धतीने हे मोदक उकडवले आणि हे नाक आपण हाताने बनवलं ते नाक आपण पातळ करतो. तर ती मी आता मोदकासाठी घेऊन आली. तर जरा मोदक चांगले टिकतात. मोदक छान वाटले. पानं छोटी होती पण वास भरपूर होता. मोठ्या पानाचा तर अजून जास्त वास येतो. आणि पूर्वीचे म्हणजे लोक असे मोदक घरोघरी बनवायचे. ते पानं भरपूर भेटायचे. आता आपण हे कुंडीमध्ये लावलेलं पाणी घालतो म्हणून त्याला 2 पानं आले. एकाला दुसऱ्याला 1 पान आलं. ती मी सगळे तोडले आणि मोदक उकडायला घेतले. नमस्कार, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं चुलीवरची मेजवानी या रेसिपी चॅनल मध्ये. तर आज अंगारक चतुर्थी आहे. तर अंगारक चतुर्थीच्या सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. तर आई, आज आपण काय बनवणार आहोत? आज आपण गूळ खोबरं त्याचे मोदक बनवणार आहोत. आज आम्ही गुळाचे मोदक बनवणार आहोत. तर तुम्ही आज काय फराळ केला, आज नैवेद्यासाठी काय बनवलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. गुळाचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते. आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे. हे ओलं खोबरं आहे आणि वेलची घेतलेली आहे. गुळ सुद्धा लागणार आहे. एवढं साहित्य गुळाचे मोदक बनवण्यासाठी लागणार आहे. आता मी खोबरं आहे ते किसून घेते. तू खोबरं किसून घे, मी पाणी गरम करत ठेवते. ठीक आहे, मी आता खोबरं किसून घेते. चला, किसणी घेतलेली आहे त्यावर मी खोबरं किसून घेते. पाणी सुद्धा गरम करत ठेवलेलं आहे. चला, खूप कमी साहित्य लागतं ना आई बनवण्यासाठी? खूप कमी आहे साहित्य. पण मोदक सगळ्यांनाच खूप आवडतात ना खायला. आणि आजच्या दिवसाला नैवेद्यासाठी मोदक लागतात. तर तुम्ही सुद्धा नैवेद्यासाठी काय बनवलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाणी सुद्धा उकळलेलं आहे. आता मी गॅस बंद करते. बघा, या प्रकारे खोबरं मी किसून घेतलेलं आहे. आता मी पीठ मळून घेते. त्यामध्ये थोडीशी वेलची टाकणार आहे. हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मी वेलची टाकून घेते. आता त्यामध्ये गरम केलेलं दूध मी टाकून घेते. थोडंसं दूध टाकलेलं आहे. आता पाणी सुद्धा गरम झालेलं आहे, ते सुद्धा मी टाकून घेते. बघा, हे गरम केलेलं पाणी मी आता ह्या पिठामध्ये टाकून घेते. थोडं थोडं पाणी टाकून मी हे पीठ हलवून घेते. बस गरम आहे त्यामुळे चमच्याचा वापर केलेला आहे. चमच्याने व्यवस्थित पीठ असं हलवून घेते. पाणी आणि दूध टाकून घेतलेलं आहे. आता हे पीठ मी चांगलं मळून घेते. एका साईडने मी सारण तयार करते. आपण कढईमध्ये थोडंसं तूप टाकूया. व्यवस्थित पसरवून घेऊया. आता खोबरं टाकते. थोडंसं आपण हलवून घेऊया. तुपामध्ये थोडं खोबरं भाजून घेतलं तर जरा मोदक चांगले टिकतात. आता गूळ टाकते. आता आपण खोबरं मिक्स करूया गुळामध्ये. गूळ जरा पातळ व्हायला वेळ लागतो. गॅस कमी करूनच गूळ पातळ करते. गूळ पातळ झाला पटापट पाणी होतं. बघा, पीठ आता मी चांगलं मळून घेतलेलं आहे. हे बघा, चांगलं मऊ असं मळून घेतलेलं आहे पीठ. एका बाजूने पीठ मळून घेते, एका बाजूने सारण बनवते. सारण थोडं गरम असतं, वेळ होतो ना थंड व्हायला, थोडा वेळ लागतो. साहित्यामध्ये तयार होणारे आपले हे मोदक खायला खूपच टेस्टी लागणार आहेत. असे कुठचे पण मोदक बनवले तर ते आवडीने खातो. आवडीने खातो. मोदक सर्वांनाच आवडतात. लहान मुलांना पण आवडतात. लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना मोदक सगळ्यांना आवडतात. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवून बघा आणि
कशी होती ती कमेंट करून सांगायला विसरू नका बरं का. तर सारण पण तयार झालं. आपण सारण थंड करूया. सारण थंड होतोय तोपर्यंत तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा या प्रकारे सारण तयार झालेलं आहे. ते आता थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवते. सारण आता थंड झालेलं आहे. आता त्यामध्ये मी वेलची टाकून घेते आणि चमच्याने मिक्स करून घेते. मस्त वास येतो ना. सारण थंड झालेलं आहे. वेलची सुद्धा टाकून झालेली आहे. ती सुद्धा चांगली मिक्स झालेली आहे आणि वास सुद्धा खूपच छान येतो. चला आता मी झाकण ठेवते. पीठ आहे ना हे सुद्धा खूप छान मऊ झालेलं आहे. हे बघा. चला सगळी तयारी झालेली आहे. आता मोदक बनवायला सुरुवात करूया. चला हे सारण मी एका भांड्यामध्ये काढून घेते. चला पीठ आता थोडस घेते हातामध्ये. थोडस साईडला तेल लावून घेते आणि सगळं असा गोळा तयार करते. मजा येते ना हे मोदक बनवायला. मोदक बनवायला मजा पण येते आणि खायलाही मजा येते. बस गणपतीचे दिवस आले का फक्त मोदक खायचे बस, दुसरं काही नाही बाबा. खरंच प्रत्येक घरात मोदक असतात ना. हा घराघरामध्ये मोदक बनवले जातात नैवेद्यासाठी. खायला खूप भारी वाटतात. साच्यामध्ये पण बनवू शकतो ना. साच्यामध्ये बनवू शकतो. त्याच्यामध्ये कसं सारण थोडं भरलं जातं ना. थोडंसं सारण भरलं जातं आणि पीठच जास्त असतं ना लागतं. आणि पीठ जाड भरलं जातं. पातळ केलं तरी पिठाची भीती असते. तरी थोडासा प्रयत्न केलाय मी भरण्याचा. साच्यामधलं मोदकचं नाक असतं ते जाड असतं. जाड असतं हे नाक. हे आणि हे नाक आपण हाताने बनवलं ते नाक आपण पातळ करतो. पहिलाच मोदक बनवलेला आहे. कळी वगैरे काही घेतलेली नाही. बघा माझा सुद्धा मोदक तयार झालेला आहे. कळी काय आलेली नाही कारण आम्ही उकड्याचे मोदक बनवले नाही. पाणी गरम करून पिठामध्ये मिक्स केलेलं आहे. तसे मोदक बनवलेले आहेत. तरी पण खूप छान आलं ना. कसं आलं ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर अशाच प्रकारे सगळे मोदक आम्ही बनवून घेतो. अशा पद्धतीने मी मस्त पीठ हे करून घेतलेलं आहे. आता मी यामध्ये सारण भरते. छोटे छोटेच बनवते मी. बघा अशा पद्धतीने छोटे छोटे मोदक तयार झाले. बघा वाव खूपच मस्त ना. एक नंबर. हे बघा किती मस्त ना. चला आता एक एक करून सगळे मोदक आम्ही बनवतो. बघा तुम्ही बघू शकता मोदक किती छान तयार झालेले आहेत. आता हे मोदक इडलीच्या भांड्यामध्ये आम्ही उकडून घेणार आहोत. गॅस पेटवून गॅसवरती मी इडलीचं भांडं ठेवलेलं आहे. त्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि लिंबाची फोड टाकत आहे. या भांड्यामध्ये मी मोदक उकडून घेणार आहे. आता हे चाळणीचं भांडं आहे. चाळणीच्या भांड्याला मी तूप लावून घेते. चांगलं तूप लावून घेते. या चाळणीला मी तूप लावलेलं आहे आणि यामध्ये मोदक ठेवून इडलीच्या भांड्यामध्ये उकडून घेणार आहे. कुंडीत लावलेलं झाड आहे हळदीचं. त्याची छोटी छोटी पानं आलेली आहेत. ते 3 पानं मी घेऊन आलेली आहे. त्याच्यात मी मोदक उकडणार आहे. हळदीच्या पानात मोदक उकडले का खूप छान लागतात. वास पण छान येतो. तर आता मी ती पानं चाळणीमध्ये ठेवते आणि त्याच्यावरती मोदक ठेवते. खूप मोठं पान असतं पण आता सुरुवात झाली उगवायला. ह्या वेळेस लवकर उगवलंय त्याच्यामुळे 3 पानं मला छोटे छोटे भेटले. तर ती मी आता मोदकासाठी घेऊन आली. त्याच्यामध्ये मोदक उकडणार आहे. बघूया मोदक कसे छान लागतात. वास येतो कारण पानं आहेत थोडी कोवळी. चला एक एक मोदक ठेवून
मी ही चाळणी छानपैकी भरून घेणार आहे. बघा, या प्रकारे चाळणीवरती मी मोदक ठेवून घेतलेले आहे. ते आता इडलीच्या भांड्यात ठेवून उकडून घेणार आहे. इडलीच्या भांड्यावरती व्यवस्थित ठेवून हे मोदक उकडून घ्यायचे आहेत. आता मी झाकण बंद करते. 5 ते 10 मिनिटात हे मोदक उकडून तयार होतील. आमच्याकडे पाणी पिण्यासाठी बघा कोणकोणते पक्षी येतात. हे बघा किती मस्त चालतायत. हे बघा, वाव. आम्ही तिथे ना पाणी ठेवतो त्यांच्यासाठी, मग ते पाणी पिण्यासाठी येतात. खारुताई येते, कावळे दादा येतो, चिमणी येते, सगळे पक्षी येतात आणि पाणी पिऊन 17 मिनिटं झालेले आहे. मोदक छानपैकी उकडले गेलेले आहे. आता मी गॅस बंद करते. चला आता मी झाकण उघडून दाखवते. वाव, एकच नंबर. किती छान उकडले गेलेले आहेत मोदक. दिसायला पण खूप भारी वाटतात बरं का. चला आता हे मोदक मी साईडला उतरून ठेवते. बघा, ज्या वेळेस मी इडलीचं भांड उघडलं त्यावेळेस हळदीची जी पानं टाकलेली होती ना, तिचा वास तर एकच नंबर येत होता. आणि मोदक सुद्धा छान उकडले गेलेले आहेत. ते आता भांड्यामध्ये मी काढून ठेवते आणि डिश मध्ये वाढते आणि तुम्हाला मी दाखवते. डिश वरती मी पान ठेवलेलं आहे. या पानावरती मी एक एक करून मोदक ठेवून घेणार आहे. बघा, तुम्ही बघू शकता मोदक किती छान उकडले गेलेले आहेत आणि दिसायला सुद्धा एक नंबर लागतात बरं का. तर आज हे मोदक आम्ही हळदीच्या पानामध्ये उकडत ठेवलेले होते. हळदीच्या पानात उकडणं हे पारंपरिक आणि जुनी पद्धत आहे. तर आज आम्ही तशाच पद्धतीने हे मोदक उकडवले आणि जेव्हा जे झाकण खोललं ना त्यावेळेस हळदीचा वास खूपच छान येत होता आणि मोदक सुद्धा छान उकडले गेलेले आहेत. तर आई, मोदक कसे वाटले? मोदक छान वाटले. पानं छोटी होती पण वास भरपूर होता. मोठ्या पानाचा तर अजून जास्त वास येतो. आणि पूर्वीचे म्हणजे लोक असे मोदक घरोघरी बनवायचे, तर घरोघरी हळद लावलेली असायची. ते पानं भरपूर भेटायचे. आता आपण हे कुंडीमध्ये लावलेलं पाणी घालतो म्हणून त्याला 2 पानं आले, एकाला दुसऱ्याला 1 पान आलं. ती मी सगळे तोडले आणि मोदक उकडायला घेतले. तर आज आम्ही हे मोदक खोबरं आणि गूळ टाकून बनवलेले आहेत. पण भारी झाले, एक नंबर झाले बरं का. तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवून खाऊन त्याची चव कशी लागते ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.